लोकसभा निवडणूक 2024च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात 19 एप्रिल ते 1 जून असे 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत 5 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी जाहीर होतील. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. महाराष्ट्रातील 5 टप्प्यातील मतदान प्रक्रियेत चौथ्या टप्प्यात दिनांक 13 मे रोजी मावळ तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघात लोकसभेची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. देशात सर्व टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील टप्प्यानिहाय निवडणूक येणेप्रमाणे पहिला टप्पा 19 एप्रिल रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर तर दुसरा टप्पा 26 एप्रिलला होणार आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी तर तिसरा टप्पा 7 मे रोजी होणार आहे. रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंगले चौथा टप्पा 13 मे ला होणार आहे. नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड तर 5वा टप्पा 20 मे ला होणार असून धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील 6 मतदारसंघांचा समावेश असणार आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.